रामकृष्ण हरी माऊली. आपल्याला माहीत आहे का की पंढरीची पहिली वारी कुणी केली? तर सुमारे 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या रुक्मिणीच्या शोधात दिंडीवनात गेले होते. त्यावेळी त्यांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न होते. श्रीकृष्ण दारात उभे होते. पुंडलिकाला श्रीकृष्णांनी हाक दिली, अरे पुंडलिका, किती वेळ झाला, मी तर इथे उभे आहे. पुंडलिकाने मागे वळून बघितले. जवळ असलेली वीट श्रीकृष्णाच्या पायाजवळ टाकली आणि त्यावर उभे राहा असं पुंडलिकांनी सांगितलं. आई वडिलांची सेवा झाली की मी आलोच असं पुंडलिक म्हणाला. श्रीकृष्ण खूप खुश झाले व त्यांना पुंडलिकाला म्हणाले, तुला काय हवं आहे सांग. पुंडलिक म्हणाले, गरीब श्रीमंत पापी धर्मी अधर्मी सगळ्या भक्तांना तुझे दर्शन दे. तसेच कायमस्वरूपी पंढरपूरमध्ये वास्तव्य कर असे सांगितले. भगवंतांनी पंढरपूरमध्ये वास्तव्य केले. त्यांचं सुंदर रूप पाहण्यासाठी सर्व देवी देवता येऊ लागल्या. अंगावर पितांबर, छातीवर श्रीवस्ताचे शुभचिन्ह, कानात मकराकृत कुंडले, कपाळावर तिलक, गळ्यात तुळशी माळ आणि वैजंती माळ, सावळे रूप, शांत रूप, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. शंकर भगवानांनाही भगवंताचे रूप बघायची खूप इच्छा झाली. शिवपार्वती बरोबर गणपती बाप्पा हे कैलासा पर्वतावरून नंदीसोबत पंढरपूरला निघाले. जेव्हा ते करमाळापर्यंत निघाले तेव्हा पार्वती देवी खूप थकल्या आणि म्हणाल्या, मी इथेच थांबते. त्या ठिकाणी आजही कमला भवानी मंदिर आहे. करमाळा येथे आजही तुम्ही गेला तर तुम्हाला कमला भवानी मंदिर दिसेल. शिवजी गणपती बाप्पाबरोबर आपल्या नंदीसोबत पंढरपूरकडे निघाले होते. पंढरपूरमध्ये पोहोचताच नंदी खूप कंटाळलेल्या अवस्थेत म्हणाला, मी खूप थकलो आहे. तेव्हा शिवजींनी तिथेच असलेल्या हनुमानजीच्या कडे नंदीला थांबायला सांगितले. शिवजी हनुमानाला म्हणाले, हे बघ, या नंदीला इथेच असू दे. त्यामुळे जगात एकमेव असं मंदिर आहे जिथे हनुमानाच्या मूर्तीसमोर नंदीची मूर्ती आहे. आहे ना हीच मजेशीर गोष्ट. आता शिवजी आणि बाप्पा दोघे निघाले. बाप्पाही आता चालायला कंटाळले. ते म्हणाले, थकलो बाबा, मी काही चालू शकत नाही. शंकर भगवान हसले आणि म्हणाले, ठीक आहे, तू लहान आहेस, तुला कुठे थांबू. त्यांनी मग महाद्वाराच्या वर त्यांना थांबायला सांगितले. अजूनही महाद्वाराच्या वरती बाप्पा बसलेले आहेत. शिवजींनी भगवंताचे दर्शन केले. भगवंतांनी बघितले, शिवजींनी आपल्या पत्नी, मुलगा, नंदी कुणामध्येही न गुंतता फक्त माझ्या दर्शनाचा ध्यास घेतलेला आहे. म्हणूनच वारकरी संसार मागे सोडून फक्त भगवंताचा ध्यास करत असतात. पहिला वारकरी म्हणून आजही विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. आळंदीतून माऊलींची पालखी निघण्याच्या आधी 2 ते 3 दिवस अद्भुत घटना घडली आहे. इंद्रायणी नदीला पूर आलेला होता. आळंदीला येणारे 4ही पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे यंदा माऊलींची पालखी निघणार का नाही असा मोठा प्रश्न पडला होता. कारण माऊलींचा रथ मानांचे बैल ओढतात. आता गंभीर प्रश्न प्रशासनाला पडला होता आणि वारकऱ्यांच्या समोर पण पडला होता. पण अचानक एक अशी घटना घडली की सगळा महाराष्ट्र हादरला. एक चमत्कारच घडला. पण निसर्गाचा अद्भुत चमत्कार घडला की वारकऱ्यामध्ये आनंदाचा जल्लोष सुरू झाला. वारी निघण्याच्या आधी फक्त 1 तास आधी नदीच्या पाण्यात भवरा तयार झाला आणि पुलावरचे पाणी आपोआप कमी झाले. पुण्यात थांबलेले वारकरी आळंदीच्या दिशेने गेले आणि माऊलींची पालखी निघाली. यावरूनच
माऊलींची आणि वारकऱ्यांची विठ्ठलाला भेटायची आतुरता किती आहे हे आपल्याला दिसते. देव इंद्रायणी थांबला, देव इंद्रायणी थांबला, पंढरीचा पांडुरंग आळंदीसी आला, आळंदीसी आला. रामकृष्ण हरी माऊली.